नमस्कार, मी प्रोफेसर अनिल सरडे, एच.एम. कॉलेज कराड ऑनलाईन लेक्चरमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण 12वी कॉमर्स अकाउंट या विषयाचे लेक्चर पाहणार आहोत. आजच्या तासाला आपण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न या चॅप्टरमधील एक्झाम्पल पाहणार आहोत. आजच्या तासाला आपण प्रॅक्टिकल प्रॉब्लेममधलं 13 नंबर एक्झाम्पल पाहणार आहोत. याचा पेज नंबर आहे 122. इन ब्रॅकेट आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस अँड प्रीपेड एक्सपेन्सेस या टाईपचं हे 13 नंबर एक्झाम्पल आहे. फ्रॉम दी फॉलोइंग इन्फॉर्मेशन सप्लाइड टू यू, प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड ऑन 31st March 2020 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट फॉर मोरिया स्पोर्ट्स क्लब ठाणे. आपल्याला ओपनिंग बॅलन्स शीट दिलेली आहे. बॅलन्स शीट ॲज ऑन 1st April 2019. लेफ्ट हँड साईड इज लायबिलिटीज, राईट हँड साईड इज ॲसेट. आपण लायबिलिटीज साईड पाहूया. कॅपिटल फंड 64,500, बँक ओव्हरड्राफ्ट 38,000, आउटस्टँडिंग सॅलरी 4,000. बरोबर. आता आपण ॲसेट साईड पाहूया. ॲसेट साईडला मशिनरी 69,000, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन्स 8,000, प्रीपेड इन्शुरन्स प्रीमियम 2,000, फर्निचर 15,000, कॅश इन हँड 12,000, आउटस्टँडिंग लॉकर्स रेंट 500. अशा प्रकारे आपण ॲसेट साईड पाहिलेली आहे. बॅलन्स शीट टॅली 1,06,500 ने झालेली आहे. आता आपण रिसीट अँड पेमेंट अकाउंट पाहूया. रिसीट अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 2020. लेफ्ट हँड साईड इज डेबिट, राईट हँड साईड इज क्रेडिट. बरोबर. लेफ्ट हँड साईड इज रिसीट, राईट हँड साईड इज पेमेंट. या ठिकाणी लायबिलिटीज झालेलं आहे, ते इथं करेक्शन करून त्या ठिकाणी रिसीट घ्यायचं आहे. बरोबर. आता आपण रिसीट साईड पाहूया. रिसीट साईडला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे 12,000. टू सबस्क्रिप्शन्स 1,05,000. टू एंट्रन्स फीज इन ब्रॅकेट कॅपिटलाइज्ड 9,300. टू लॉकर रेंट 1,500. टू डोनेशन्स इन ब्रॅकेट कॅपिटलाइज्ड 800. अशा प्रकारे आपण रिसीट साईड पाहिलेली आहे. आता आपण पेमेंट साईड पाहूया. पेमेंट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, ओपनिंग बॅलन्सच आहे, पण कशाचा? बँक ओव्हरड्राफ्ट 38,000. बाय सॅलरी 17,500. बाय इन्शुरन्स प्रीमियम 11,000. बाय इंटरेस्ट 1,400. बाय रिफ्रेशमेंट एक्सपेन्सेस 4,200. बाय फर्निचर 30,000. बाय बॅलन्स कॅरीड डाऊन, क्लोजिंग बॅलन्स कॅश इन हँड 6,500. कॅश ॲट बँक 20,000. अशा प्रकारे आपण पेमेंट साईड पाहिलेली आहे. रिसीट अँड पेमेंट अकाउंट टॅली 1,28,600 ने झालेला आहे. आता आपण ॲडजस्टमेंट पाहूया. आणि ॲडजस्टमेंट पाहत असताना ज्या अकाउंटवरती ॲडजस्टमेंट आलेली आहे त्याला आपण टिकमार देखील करून घेणार आहोत. 1. सबस्क्रिप्शन्स रिसिव्ड इन्क्लूड्स ₹3,000 फॉर 2018-19 अँड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन्स फॉर 2019-20 वॉज ₹14,000. म्हणजे आपल्याला सबस्क्रिप्शनला टिक करून घ्यावं लागणार आहे. म्हणून आपण रिसीट साईडला गेलो आणि या सबस्क्रिप्शनला टिक केलेली आहे. त्याच्यानंतर 2. ऑन 31st March 2020 प्रीपेड इन्शुरन्स प्रीमियम वॉज ₹2,500. म्हणजे आपल्याला इन्शुरन्स प्रीमियमला टिक करून घ्यावे लागणार आहे. बरोबर. म्हणून आपण पेमेंट साईडला गेलो आणि या ठिकाणी इन्शुरन्स प्रीमियमला टिक करून घेतलेला आहे. 3. डेप्रिशिएट फर्निचर बाय ₹3,000. आपल्याला फर्निचरचं डेप्रिशिएशन दिलेलं आहे, म्हणून आपण वरती पेमेंट साईडला गेलो आणि चालू वर्षी आपण फर्निचर परचेस केलेलं आहे, म्हणून या फर्निचरला देखील आपण टिक केलेलं आहे. आणि ओपनिंग बॅलन्स शीटमध्ये देखील आपण या ठिकाणी फर्निचरला टिक करून घेतलेलं आहे. बरोबर. कारण की ॲडजस्टमेंट आलेली आहे. पुढे 4. लॉकर रेंट आउटस्टँडिंग फॉर 2019-20 इज ₹400. आता आपल्याला लॉकर रेंटला देखील टिक करून घ्यावे लागेल, म्हणून आपण रिसीट साईडला गेलो आणि वरती
लॉकर रेंटला देखील टिक करून घेतलेली आहे. आणि हाईड ॲडजस्टमेंटचा प्रकार आहे सॅलरीचा, म्हणून आपण सॅलरीला देखील पेमेंट साईडला गेलो आणि बाय सॅलरीला देखील आपण टिक करून घेतलेली आहे. बरोबर, अशा प्रकारे आपण टिक करून देखील घेतलेला आहे. आता आपण एक्झाम्पल सोडवायला सुरुवात करणार आहोत. सुरुवातीला आपल्याला फॉर्मॅट आखून घ्यावा लागणार आहे. आता ॲन्सरमध्ये एकदम वरती आपल्याला एक्झाम्पल 13 ॲन्सरमध्ये आपल्याला एकदम वरती इन द बुक्स ऑफ मोरया स्पोर्ट्स क्लब ठाणे, त्याच्याखाली इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, त्याच्याखाली स्टेटमेंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020, लेफ्ट हँड साईड इज डेबिट, राईट हँड साईड इज क्रेडिट, लेफ्ट हँड साईड इज एक्सपेंडिचर, राईट हँड साईड इज इन्कम. तर हा पहिला अकाउंट आपल्याला पहिल्या पानावर ओपन करावा लागणार आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या पानावर आपल्याला बॅलन्स शीट ओपन करावे लागणार आहे. बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2020, लेफ्ट हँड साईड इज लायबिलिटीज, राईट हँड साईड इज ॲसेट. तर ही आपण दुसऱ्या पानावर ओपन केलेली आहे. आता आपण ॲन्सर सोडवायला सुरुवात करणार आहोत. तर आपण ओपनिंग बॅलन्स शीटपासून सुरुवात करणार आहोत. लायबिलिटी साईड त्या पाहूया. कॅपिटल फंड 64,500 आहे. बरोबर, आता कॅपिटल फंड आपण कुठे घेतो, तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला एकदम वरती. म्हणून आपण बॅलन्स शीट लायबिलिटी साईडला एकदम वरती कॅपिटल फंड 64,500 घेतलेलं आहे. अमाऊंट इनरला घ्यायची आहे. त्याच्यानंतर आता आपण ॲसेट साईड पाहूया. ॲसेट साईडला मशनरीला टिक नाही, म्हणजे ॲडजस्टमेंट याच्यावरती नाही. म्हणून आता मशनरी काय आहे, ॲसेट किती 69,000. तर याला कुठे घ्यायचं, तर ॲसेट साईडला. म्हणून आपण ॲसेट साईडला आलो. मशनरी 69,000 एकदम आउटरला अमाऊंट आपण घेतलेली आहे, कारण की मशनरीवर ॲडजस्टमेंट नाही. बरोबर. त्याच्यानंतर फर्निचरला टिक आहे, म्हणजे फर्निचरवर ॲडजस्टमेंट आहे. किती आहे बॅलन्स, 15,000. फर्निचर काय आहे, ॲसेट. म्हणून आपण ॲसेट साईडला आलो. फर्निचर इनरला 15,000 घ्यायचं आहे. ॲडजस्टमेंट आहे म्हणून त्याच्याखाली 2-3 वेळा जागा सोडायची आहे. ओपनिंग बॅलन्स शीटचं आपण पोस्टिंग जे आवश्यक आहे ते आपण करून घेतलेलं आहे. आता आपण रिसीट अँड पेमेंट अकाउंटचं पाहूया. रिसीट अँड पेमेंट अकाउंटच्या रिसीट साईडपासून सुरुवात करूया. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन ओपनिंग बॅलन्स आहे, तर आपण रिसीट अँड पेमेंट अकाउंटचं ओपनिंग बॅलन्स कुठेही घेत नाही. त्याच्यानंतर त्याच्याखाली टू सबस्क्रिप्शन्स 1,05,000. आता रिसीट साईडचे आपण आयटम कुठे घेतो, इन्कम साईडला, आणि पेमेंट साईडचे आपण आयटम कुठे घेतो, एक्सपेंडिचर साईडला. म्हणजे हे आपण इन्कम साईडला घेणार आहोत. टू सबस्क्रिप्शन्स 1,05,000. बरोबर, टिक आहे म्हणजे ॲडजस्टमेंट आहे. बरोबर. आता ह्याचं पोस्टिंग आपण कुठं करणार, तर इन्कम साईडला जायचं. बाय सबस्क्रिप्शन्स 1,05,000 इनरला घ्यायचं आहे. त्याच्याखाली 2-3 वेळा जागा सोडायची आहे, कारण की ॲडजस्टमेंट आहे. बरोबर. पुढे टू एंट्रन्स फीज कॅपिटलाइज म्हटलेलं आहे, म्हणजे एंट्रन्स फीजची पूर्ण किंमत आपल्याला कॅपिटल फंडमध्ये घ्यावी लागणार आहे, 9,300. म्हणून आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आलो. कॅपिटल फंडमध्ये ॲड एंट्रन्स फीज 9,300. बरोबर. आता पहिलं 64,500 प्लस 9,300, इनरलाच बेरीज करायची आहे 73,800. बरोबर. तर इनरला 73,800 आपण कॅपिटल फंडची अमाऊंट घेतलेली आहे. बरोबर. पुढे टू लॉकर रेंट 1,500. आता कुठे घेणार आहे आपण, ह्याला टिक मार्क देखील केलेली आहे, म्हणजे ॲडजस्टमेंट आहे. म्हणून इन्कम साईडला जायचं. बाय लॉकर रेंट इनरला 1,500 घ्यायचे आहेत. त्याच्याखाली 2-4 वेळा जागा सोडायची आहे, कारण की ह्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. बरोबर. पुढे टू डोनेशन्स
याला देखील कॅपिटलाइज म्हटलेलं आहे. याची अमाऊंट आहे 800. म्हणजे ह्या डोनेशनला देखील आपल्याला कुठे घ्यावं लागेल, लायबिलिटी साईडला कॅपिटल फंडमध्ये ॲड करून घ्यावं लागेल. म्हणून ॲड डोनेशन्स 800. मूळ पहिलं 73,800, त्याच्यामध्ये हे 800 ॲड केले. ह्याची बेरीज किती आली इनरला, 74,600. बरोबर. कॅपिटल फंडची इनरला 74,700 अमाऊंट आलेली आहे. अशा प्रकारे रिसीट साईड संपलेली आहे. आता पेमेंट साईड पाहूया. पेमेंट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन बँक ओव्हरड्राफ्ट. तर हा बॅलन्स कुठेही घ्यायचा नाही, कारण की आपला क्लोजिंग बॅलन्स कॅश इन हँड आणि कॅश ॲट बँकेचा निघालेला आहे. म्हणून याला कुठेही पोस्ट करायचं नाही. पुढे त्या ठिकाणी काय सांगितलं बघा, बाय सॅलरी. आता पेमेंट साईडचे आपण आयटम कुठे घेतो, एक्सपेंडिचर साईडला. आता सॅलरीला टिका आहे. बरोबर. म्हणजे ॲडजस्टमेंट आहे. बाय सॅलरी किती आहे, 17,500. एक्सपेंडिचर साईडला जायचं. टू सॅलरी इनरला 17,500 घ्यायचे आहे. त्याच्याखाली 1-2 जागा सोडायची आहे. बरोबर. पुढे बाय इन्शुरन्स प्रीमियम 11,000. याला देखील टिका आहे. म्हणून याला देखील आपण कुठे घेणार, एक्सपेंडिचर साईडला. म्हणून एक्सपेंडिचर साईडला आपण गेलो. टू इन्शुरन्स प्रीमियम 11,000 इनरला घेतलेले आहेत. त्याला देखील 1-2 जागा सोडायच्या आहे. बरोबर. पुढे बाय इंटरेस्ट 1,400. बाय रिफ्रेशमेंट एक्सपेन्सेस 4,200. तर हे दोन्ही एक्सपेंडिचर आहेत. म्हणून एक्सपेंडिचर साईडला गेलो आपण. टू इंटरेस्ट 1,400. टू रिफ्रेशमेंट एक्सपेन्सेस 4,200. अशा प्रकारे आपण एक्सपेंडिचर साईडला याला पोस्ट केलेलं आहे. पुढे बाय फर्निचर 30,000. तर चालू वर्षी आपण फर्निचर परचेस केलेलं आहे 30,000चं. तर ह्याला आपण कुठे घेणार, फर्निचर काय आहे, ॲसेट. म्हणून ॲसेट साईडला आपण गेलो आणि त्या मूळच्या पहिल्या फर्निचरमध्ये ॲड परचेस्ड 30,000. पहिले 15 आणि आताचे हे 30. इनरला किती बेरीज जाणार, 45,000 इनरला फर्निचरची अमाऊंट घेऊन ठेवायची आहे, कारण की याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. त्याच्याखाली 1-2 जागा सोडायची आहे. बरोबर. पुढे बाय बॅलन्स कॅरेट डाऊन क्लोजिंग बॅलन्स दिलेला आहे. कॅश इन हँडचा 6,500 आणि कॅश ॲट बँकेचा 20,000. तर हे आता काय झालं आपले, हे ॲसेट. म्हणून ॲसेट साईडला आपण आलो. कॅश इन हँड 6,500 आणि कॅश ॲट बँक 20,000. अशा प्रकारे याला देखील आपण पोस्ट केलेलं आहे. आता रिसीट अँड पेमेंट अकाउंटचं आपण सर्व अकाउंटचं पोस्टिंग केलेलं आहे. ज्याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे ते आपण पोस्ट करून इनरला जागा देखील सोडलेली आहे. आता आपण ॲडजस्टमेंट पाहणार आहोत. बरोबर. आता ॲडजस्टमेंट 1, सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन्क्लूड्स ₹3,000 फॉर 2018-19. म्हणजे हे 3,000 जे आहेत इन्क्लूड, म्हणजे या वरच्या सबस्क्रिप्शनमध्ये 1,500मध्ये, म्हणजे चालू वर्षी आपल्याला रिसीट साईडला, रिसीट म्हणजे मिळणे, चालू वर्षी जे आपल्याला सबस्क्रिप्शन मिळालेलं आहे 1,05,000, याच्यामध्ये पाठीमागच्या वर्षाचं 3,000 इन्क्लूड आहेत. आपल्याला ते काय करावं लागतील, मायनस करून घ्यावे लागतील. बरोबर. म्हणून आपण इन्कम साईडला गेलो. लेस 2018-19 किती आहे, 3,000. म्हणून 1,05,000मधून हे 3,000 गेले. खाली किती उरले, 1,02,000. बरोबर. म्हणजे हे गेल्या वर्षीचं असल्यामुळे आपण काय केलं, ते लेस करून घेतलेलं आहे. बरोबर. बॅलन्स किती उरला, 1,02,000. आता नंतर पुढे काय सांगितलं बघा, अँड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर 2019-20 वॉज ₹14,000 14,000. चालू वर्षी आपल्याला किती मिळणार आहे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन, 14,000. आपल्याला ते काय करावं लागेल, ॲड करून घ्यावं लागेल. म्हणून ॲड आउटस्टँडिंग 2019-20 चालू वर्षाचं किती मिळणार आहे, 14,000. मग 1,02,000 प्लस हे 14,000, आउटरला किती आले, 1,16,000. सबस्क्रिप्शनचा आउटरला बॅलन्स 1,16,000 आलेला आहे. आता हे चालू वर्षीची त्या ठिकाणी मिळणार आहे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन्स 14,000. याचं दुसरं पोस्टिंग आपण कुठं करणार, ॲसेट साईडला. म्हणून आपण ॲसेट साईडला गेलो. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 2019-20 चालू वर्षाचं 14,000 त्या ठिकाणी आपण पोस्ट केलेलं आहे. बरोबर. आता दुसरी गोष्ट, गेल्या वर्षी सबस्क्रिप्शन 2018-19चं 3,000 याच्यामध्ये इन्क्लूड होतं. आपण ते काय केलं, लेस करून दाखवलेलं आहे. आता बॅलन्स शीटमध्ये आपण जाऊया. ओपनिंग बॅलन्स शीटमध्ये जायचं ॲसेट साईडला.
आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन्स गेल्या वर्षी किती मिळणार त्या होतं आपल्याला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन्स 8,000 बरोबर. तर त्याच्यामधलं किती आहे याच्यामध्ये इन्क्लूड आहे फक्त 3,000. म्हणजे आणखीन 8,000तनं हे 3,000 जर लेस केले तर किती होतात आणखीन 5,000 आणखीन मिळणं बाकी आहे गेल्या वर्षीमधलंच बरोबर. म्हणजे 3,000च फक्त ते भेटलेले आहेत. भेटणार किती होतं गेल्या वर्षी आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन्स 8,000. त्यातलं फक्त 3,000च ते भेटलेले आहेत बरोबर. मग 8,000तनं 3,000 लेस केले तर किती आणखीन उरले 5,000. म्हणजे 5,000 आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आणखीन गेल्या वर्षीचं मिळणं आहे बरोबर. म्हणून याचं पोस्टिंग आपण ॲसेट साईडला करणार बरोबर. जो डिफरन्स होता उरलेला आहे तो. म्हणून आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 2018-19चं आणखीन आपल्याला किती मिळणं आहे 5,000 बरोबर. अशा प्रकारे हे ॲसेट साईडला पोस्ट करायचं आहे. अशा प्रकारे पहिली ॲडजस्टमेंट पूर्णतः संपलेली आहे. 2 ऑन 31 मार्च 2020 प्रीपेड इन्शुरन्स प्रीमियम ऑज ₹2,500 बरोबर. आता चालू वर्षी प्रीपेड इन्शुरन्स प्रीमियम हप्ता आपण किती हजाराचा भरला 2,500. म्हणजे हे आपण पुढच्या वर्षाचं त्या प्रीपेड इन्शुरन्स प्रीमियम त्या भरलेला आहे. 31 मार्च 2020ला म्हणते म्हणजे चालू वर्षीच्या एंडिंगला. म्हणजे हे पुढच्या वर्षाचा आपण इन्शुरन्स प्रीमियम त्या 2,500 भरलेला आहे. म्हणजे हा काय करणार तुम्ही लेस. म्हणून एक्सपेंडिचर साईडला आपण जायचं लेस प्रीपेड 2020-21 म्हणजे पुढच्या वर्षाचा आहे बरोबर. आपण काय करणार लेस करणार. मग ह्या 11,000तनं हे 2,500 लेस केले तर किती उरले 8,500. किती 8,500 इनरलाच बॅलन्स घ्यायचा आहे. आता दुसरी गोष्ट ओपनिंग बॅलन्स शीटमध्ये जायचं. प्रीपेड इन्शुरन्स प्रीमियम गेल्या वर्षी प्रीपेड इन्शुरन्स प्रीमियम 2,000 दाखवते. म्हणजे गेल्या वर्षी प्रीपेड इन्शुरन्स प्रीमियम हा 2,000 दिसतोय. म्हणजे हा कोणत्या वर्षाचा असणार आहे चालू वर्षाचा असणार आहे. गेल्या वर्षी प्रीपेड आहे म्हणजे ते ह्या वर्षाचं आहे बरोबर. प्रीपेड इन्शुरन्स प्रीमियम किती 2,000चा. म्हणजे हे चालू वर्षाचं आहे प्रीपेड इन्शुरन्स प्रीमियम इथं ओपनिंग बॅलन्स शीटमध्ये दिलेला. म्हणजे तो काय करायला लागेल चालू वर्षाचा आहे म्हणल्यावर ॲड. म्हणून या ठिकाणी एक्सपेंडिचर साईडला जायचं ॲड प्रीपेड 2019-20 2,000 म्हणून 8,500 प्लस 2,000 आउटरला किती आले 10,500 बरोबर. 10,500 आलेले आहेत बरोबर. आता दुसरं पोस्टिंग प्रीपेड इन्शुरन्स प्रीमियम म्हणजे ॲडव्हान्समध्ये त्या इन्शुरन्सचा प्रीमियम भरला 2,500चा. दुसरं पोस्टिंग कुठं होणार ॲसेट साईडला बरोबर. हे आपले ॲसेट असते प्रीपेड इन्शुरन्स प्रीमियम 2,500 ॲसेट साईडला आपण दुसरं पोस्टिंग केलेलं आहे. दुसरी देखील ॲडजस्टमेंट पूर्णतः संपलेली आहे. 3 डेप्रिशिएट फर्निचर बाय ₹3,000. आता आपल्याला फर्निचरवरचं डेप्रिशिएशन 3,000 दिलेलं आहे. आता काय करणार आपण ॲसेट साईडला जाणार फर्निचरमध्ये लेस डेप्रिशिएशन 3,000. मगाचा बॅलन्स फर्निचरचा किती आला होता इनरला 45,000. 45,000तनं हे 3,000 गेले आउटरला किती आले 42,000 बरोबर. फर्निचरच्या आउटरला अमाऊंट किती आली 42,000 आलेली आहे. आता ह्या डेप्रिशिएशन दुसरं पोस्टिंग कुठं करणार आपण तर एक्सपेंडिचर साईडला. एक्सपेंडिचर साईडला यायचं टू डेप्रिशिएशन ऑन फर्निचर 3,000 बरोबर. अशा प्रकारे फर्निचरचं देखील पोस्टिंग संपलेलं आहे. 4 नंबर लॉकर रेंट आउटस्टँडिंग फॉर 2019-20 इज ₹400. आता चालू वर्षी आपल्याला लॉकर रेंट आणखीन किती मिळणार आहे ₹400 द्यायला मिळणार आहेत बरोबर. आता आपण कुठं जाणार तर इन्कम साईडला जाणार बरोबर. लॉकर रेंटमध्ये ॲड आउटस्टँडिंग 2019-20 चालू वर्षी किती मिळणार आहे ₹400. तर ह्या दोन्हीची बेरीज केली. पहिलं लॉकर रेंट 1,500 मिळालेलं आहे बरोबर चालू वर्षी. त्याच्यामध्ये ॲड आणखीन मिळणार आहे ₹400. ह्या दोन्हीची बेरीज किती आली 1,900. किती आली 1,900 इनरलाच घ्यायची आहे बरोबर. आता ओपनिंग बॅलन्स शीटमध्ये जायचं बरोबर. आउटस्टँडिंग लॉकर रेंट गेल्या वर्षी लॉकर रेंट आपल्याला किती मिळणार होतं ₹500 बरोबर. मग हे या चालू वर्षाच्या लॉकर रेंट 1,500मध्ये इन्क्लूड आहे बरोबर. ते त्याच्यामध्ये आला असणार आहे. म्हणून
या ठिकाणी लेस आउटस्टँडिंग 2018-19 500 रुपये लेस करायचे आहेत. मग 1900मधनं 500 गेले, आउटरला किती आले 1400. अशा प्रकारे लॉकर रेंटचं या ठिकाणी पहिलं पोस्टिंग झालेलं आहे. आता चालू वर्षी लॉकर रेंट आपल्याला किती मिळणार आहे 400 रुपये. म्हणून त्याचं दुसरं पोस्टिंग ॲसेट साईडला आउटस्टँडिंग लॉकर रेंट 400 रुपये. बरोबर. अशा प्रकारे याचं चालू वर्षीचे लॉकर रेंट आपल्याला मिळणार आहे. याचं दुसरं देखील आपण पोस्टिंग ॲसेट साईडला केलेलं आहे. अशा प्रकारे याचं देखील सर्व पोस्टिंग आपण केलेलं आहे. आपल्या चारी ॲडजस्टमेंट संपलेल्या आहेत. आता आपण ओपनिंग बॅलन्स शीटमध्ये जाऊया. कुठला अकाउंट राहिला का ते पाहूया. मशिनरी झालेला आहे, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन झालेला आहे, प्रीपेड इन्शुरन्स प्रीमियम झालेला आहे, फर्निचर झालेला आहे, कॅश इन हँड ओपनिंग बॅलन्स शीटमधला घेत नाही आपण, आउटस्टँडिंग लॉकर रेंट झालेला आहे. आता या ठिकाणी लायबिलिटी साईडला पाहूया. कॅपिटल फंड झालेला आहे, बँक ओव्हरड्राफ्ट बॅलन्स आपण घेत नसतो, आउटस्टँडिंग सॅलरी. आता हा आपला घटक राहिलेला आहे. आता या ठिकाणी आउटस्टँडिंग सॅलरी, गेल्या वर्षी आपल्याला आउटस्टँडिंग सॅलरी किती देणं होतं 400 रुपये. बरोबर. 400 रुपये देणं होतं. बरोबर. म्हणून ते आपण लायबिलिटी साईडला घेतलं होतं. बरोबर. आता या ठिकाणी पेमेंट साईडला सॅलरी बाय सॅलरी दिलेला आहे 17,500. म्हणजे हे चालू वर्षी जे आपण पेमेंट केलेलं आहे सॅलरीचं, त्याच्यामध्ये हे आउटस्टँडिंग सॅलरी 4,000 गेल्या वर्षीची असणार आहे. बरोबर. म्हणून आपण या ठिकाणी मगाशी टू सॅलरी एक्सपेंडिचर साईडला 17,500 घेतली, त्याच्यातनं लेस आउटस्टँडिंग सॅलरी 2018-19 गेल्या वर्षी सॅलरी आपल्याला लेस करून घ्यावे लागेल 4,000. म्हणून 17,500मधनं हे 4,000 गेले, आउटरला किती आले 13,500. बरोबर. अशा प्रकारे आपण सॅलरीचं पोस्टिंग केलेलं आहे. याचं दुसरं पोस्टिंग होत नाही, कारण की गेल्या वर्षीचं आहे आउटस्टँडिंग सॅलरी 4,000. याच्यामुळं चालू वर्षाचं असतं तर पोस्टिंग झालं असतं. हे गेल्या वर्षीचं असल्यामुळे आपण ते मायनस करून आउटरला 13,500 घेतलेले आहेत. याचं दुसरं पोस्टिंग होत नाही. हाच हाईट ॲडजस्टमेंटचा प्रकार आहे. बरोबर. अशा प्रकारे सॅलरीचं आपण पोस्टिंग केलेलं आहे. ओपनिंग बॅलन्स शीटमध्ये सर्व अकाउंटचं आपण पोस्टिंग केलेलं आहे. आता आपण रिसीट अँड पेमेंट अकाउंट चेक करूया. रिसीट अँड पेमेंट अकाउंटला टिक मार्क केलेलं अकाउंट पाहूया. सबस्क्रिप्शन पूर्ण संपलेलं आहे, लॉकर रेंट संपलेला आहे, सॅलरी संपलेला आहे, इन्शुरन्स प्रीमियम संपलेला आहे, फर्निचर संपलेलं आहे. आपण सर्व पोस्टिंग केलेलं आहे आणि ॲडजस्टमेंट देखील पूर्ण आपण चारी पाहिलेल्या आहेत. आता आपलं पोस्टिंग कुठलं राहिलेलं नाही. आता आपण अकाउंट क्लोज करूया. सुरुवातीला आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करूया. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करत असताना कोणती साईड मोठी आहे ती आपल्याला पाहावी लागणार आहे. तर निश्चितच इन्कम साईड मोठी आहे, म्हणजेच क्रेडिट साईड मोठी आहे. तर क्रेडिट साईडला 1,16,000, 1,400 एवढे अमाऊंट दिसतात. या आपण सर्वांची बेरीज केली 1,17,400 आलेली आहे. ती आपण क्रेडिट साईडला मांडली, अपोजिट साईडला बरोबर डेबिटला मांडून घेतली 1,17,400. 1,17,400मधून आपण 13,500, 10,500, 3,000, 1,400, 4,200 एवढ्या अमाऊंट आपण लेस केल्या. तर डिफरन्स किती आला 84,800. हा आपला काय मिळाला आपल्याला टू सरप्लस आपल्याला किती मिळाला 84,800. तो कसा मिळाला तर इन ब्रॅकेट एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. इन्कम जादा, एक्सपेंडिचर कमी, म्हणून आपल्याला सरप्लस 84,800 मिळालेला आहे. आता हा सरप्लस आपण कुठं ट्रान्सफर करणार तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल फंडमध्ये आपण तो ॲड करणार आहोत. ॲड सरप्लस 84,800. पहिलं कॅपिटल फंडचा बॅलन्स किती 74,600 प्लस सरप्लस 84,800. ह्या दोन्हीची आउटरला बेरीज किती आली 1,59,400. अशा प्रकारे कॅपिटल फंडचा आउटरला बॅलन्स किती आला 1,59,400 आलेला आहे. आता आपण काय करणार बॅलन्स शीट टॅली करणार आहोत. बॅलन्स शीट टॅली करत असताना लायबिलिटी साईडची बेरीज आणि ॲसेट साईडची बेरीज सेम आली पाहिजे. बरोबर. आता आपण लायबिलिटी साईडपासून सुरुवात करूया. लायबिलिटी साईडला 1,59,400
एवढीच अमाऊंट दिसते, म्हणून आपण खाली काय केले, टोटलमध्ये 1,59,400 मांडलेलं आहे. आता आपण ॲसेट साईड पाहूया. ॲसेट साईडला 6,500, 20,000, 14,000, 69,000, 42,000, 5,000, 400 आणि 2,500 एवढ्या अमाऊंट दिसतात. या सर्वांची बेरीज केली 1,59,400 आलेली आहे. म्हणजेच लॅबिलिटी साईडची बेरीज आणि ॲसेट साईडची बेरीज सारखीच आलेली आहे. अशा प्रकारे आपली बॅलन्स शीट टॅली झालेली आहे. बरोबर. आजच्या तासाला आपण एक्झाम्पल 13 मोरया स्पोर्ट्स क्लब ठाणे यांचं पाहिलेलं आहे. हे एक्झाम्पल पाहत असताना आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट पाहिलेला आहे आणि बॅलन्स शीट देखील पाहिलेली आहे. अशा प्रकारे आजच्या लेक्चरला आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद. लेक्चर आवडल्यास शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.